अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस. अर्थसंकल्पात केलेली तरतूद आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांची परिस्थिती यावरून विरोधक सरकारवर आगपाखड करण्याची शक्यता. राज्याच्या एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद. अर्थमंत्री अजित पवारांकडून अतिरिक्त अर्थसंकल्प सादर. 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या मुलींना शिक्षणात 100% मदत देणार. 2,05,000 मुलींना या निर्णयाचा लाभ होणार. अजित पवारांची माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करणार. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातल्या पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये दिले जाणार. जुलैपासूनच अंमलबजावणी होणार. अजित पवारांची घोषणा. अर्थमंत्री अजित पवारांकडून आई योजनेची घोषणा. योजनेअंतर्गत महिला लघुउद्योजकांनी 15 लाखांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून केला जाणार. 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. अजित पवारांची माहिती. राज्यामध्ये पिंक रिक्षा खरेदीसाठी 10,000 महिलांना निधी दिला जाणार. अजित पवारांनी केली घोषणा. शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50,000 युवकांना प्रशिक्षण दिलं जाणार. अजित पवारांची घोषणा. प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अजित पवारांनी केली घोषणा. 52,16,412 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार. शेती कृषी पंपांचं सर्व थकीत बिल माफ. अर्थमंत्री अजित पवारांनी केली घोषणा. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजनेची अजित पवारांनी केली घोषणा. तसंच संपूर्ण राज्यात ई-पंचनामा प्रणाली लागू केल्याची सुद्धा दिली माहिती. 2023-24 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं सहाय्य मिळणार. अजित पवारांनी केली घोषणा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान. कांदा आणि कापसाच्या हमी भावानं खरेदीसाठी प्रत्येकी 200 कोटींचा फिरता निधी निर्माण करणार. अजित पवारांची माहिती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान दिलं जाणार. 1 जुलैपासून अनुदान दिलं जाईल. अजित पवारांची घोषणा. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट घटवला. पेट्रोल डिझेल 65 पैसे स्वस्त. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात व्हॅट 24%वरनं 21%वर. शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नांवर अर्थसंकल्पामध्ये तरतुदी. अजित पवारांची माहिती. दूध उत्पादकांना अर्थसंकल्पातनं दिलासा मिळणार. अजित पवारांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांना मोफत विजेसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजना. अजित पवारांची माहिती. तर शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी 650 कोटींच्या निधीचीही तरतूद. बुलढाण्यामध्ये नवं आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय स्थापन करणार. अजित पवारांची मोठी घोषणा. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास 20 लाखांहून 25 लाख रुपये अनुदान. अर्थमंत्री अजित पवारांची माहिती. प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयांची मदत दिली जाणार. सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याची अजित पवारांची घोषणा. महाराष्ट्रात 6 लाखांहून अधिक महिला बचत गट कार्यरत. ती संख्या 7 लाखांपर्यंत वाढवणार. त्यासाठीच्या 15,000हून 30,000पर्यंतच्या अनुदानात वाढ करण्यात आल्याची अजित पवारांची माहिती. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करणार. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा खर्च राज्य सरकार करणार. अजित पवारांची मोठी घोषणा. अजित पवारांनी वास्तववादी अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. अर्थसंकल्पाबाबत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांचं फडणवीसांनी केलं अभिनंदन. राज्यामध्ये नवा इतिहास तयार करणारा अर्थसंकल्प. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प. फडणवीसांचा विरोधकांना टोला. अजित पवारांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर दादा हे वादाचे पक्के. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. सर्व बाबींचा विचार करून अर्थसंकल्प सादर केल्याची अजित पवारांची माहिती. गरीब घटकांना फायदा होणारा अर्थसंकल्प. अजित पवारांची प्रतिक्रिया. सर्व घटकांना मदत करण्याचं धाडसी पाऊल महायुती सरकारनं उचललं. या अर्थसंकल्पाचं राज्यातली सामान्य जनता स्वागतच करेल. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद, अभंग वाचून अजित पवारांनी वारकऱ्यांना संदेश दिला, अमोल बिटकरींचं वक्तव्य. सरकारच्या थापांवर जनता विश्वास ठेवणार नाही, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी सरकारने मान्य केली नाही, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. लाडकी बहीणसारखं भावांसाठीही काही द्या, भेद कशाला, ठाकरेंचा टोला. तुम्ही लाडका बेटा योजना राबवली त्याचं काय, उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल. सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, अर्थसंकल्पानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. राज्य सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प काही मोजक्या वर्गांसाठीच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर निवडणुकीत यश मिळणार नाही म्हणून सरकारचा पैसे वाटण्याचा प्रयत्न, पाटलांचा टोला. निवडणुका समोर ठेवून अर्थसंकल्प सादर केला, घोषणा चांगल्या पण सरकारवर 7 लाख कोटींचं कर्ज आहे, कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत तर योजनांसाठी कुठून येणार, एकनाथ खडसेंचा सवाल. राज्य सरकारकडून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर, शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सरकारवर निशाणा. शेतकऱ्यांसाठी ठोस असं अर्थसंकल्पात काहीच नाही, तुपकरांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्थसंकल्पातल्या घोषणांचं वारकऱ्यांकडून स्वागत, वारकरी महामंडळाच्या स्थापनेबाबत घोषणा केल्यानं वारकऱ्यांनी अर्थमंत्र्यांचे मानले आभार. अर्थसंकल्पात लेक लाडकी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा, या घोषणेनंतर बाळासाहेब भवन इथं महिलांनी केला जल्लोष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची आज अजित पवारांनी बोलावली बैठक, देवगिरीमध्ये संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन. सध्या पक्षाकडे 25 जणांनी विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी अर्ज केल्याची माहिती. आज भाजपच्याही कोर कमिटीची बैठक, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री फडणवीस, आशिष शेलार, पंकजा मुंडेंसह इतर महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहणार. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरकडे प्रस्थान करणार, आळंदीमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी. संत तुकाराम महाराजांची पालखी चिंचोली निगडी मार्गे आकुर्डीमध्ये, तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीमधल्या विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा, देहूनगरीत लाखो वारकऱ्यांनी पालखीचं घेतलं दर्शन. एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी पालखीची खास दृश्य. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला खासदार सुनेत्रा पवारांची हजेरी, त्यांनी फुगडी खेळण्याचाही लुटला आनंद. वारकरी सेवा रथाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, यावेळेला विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंचीही उपस्थिती. यंदाचा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार कीर्तनकार आणि व्याख्याते चारुदत्त आफळे यांना जाहीर. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीनं 15 जुलैला पुरस्कार प्रदान केला जाणार. किल्ले रायगडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुर्दशा, महामार्गाचं काम अर्धवट स्थितीत असल्यानं पुलाचं काम रखडलं, नागरिकांचा जीवघेणा प्रवास. ठाण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पालिकेची कारवाई, शहरातल्या बेकायदेशीर पब्स, बार आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर पालिकेची धडक कारवाई. एनडीआरएफकडून दरडप्रवण गावांमध्ये भेटी, महाड आणि पोलादपूर या 2 दरडग्रस्त गावांमध्ये एनडीआरएफ पथकानं अतिवृष्टी काळात सतर्क राहण्याबाबत केली जनजागृती. राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. मुंबईमध्ये दमदार पावसाची हजेरी, पावसामुळे मुंबईकर सुखावले, पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा हवामान विभागानं वर्तवलाय अंदाज. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिममध्ये रात्रीपासूनच अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळणार. मध्य महाराष्ट्रातल्या पुणे, सातारा आणि संपूर्ण विदर्भाला
पावसाचा येलो अलर्ट. मराठवाड्यातल्या जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला सुद्धा येलो अलर्ट. कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी जळगावात आंदोलन. आमदार हामशा पडवी, मंजुळा गावित, सुनील भुसारा यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करत केलं आंदोलन. चंद्रपूर नागपूर महामार्गावर अपघात. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या धडकेत सुरेंद्र चौहान या रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. साताऱ्यातल्या भोंदूबाबाचं पितळ उघडं. गुप्त धनाचा आमिष दाखवत तब्बल 36 लाख रुपये लुबाडल्याचं समोर. सातारा पोलिसांनी भोंदूबाबाला पोलादपूरमधनं केली अटक. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जात असणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी उलटल्याची घटना. 15 जण गंभीर जखमी. भंडाऱ्यात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या 7 टिप्परवर कारवाई. 1,28 लाखांचा मुद्देमाल जप्त. मोहाडीतल्या निलज बुजुर्ग इथं कारवाई. पुण्यातल्या तळेगाव दाभाडे इथनं सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न. दरोडेखोरांना भोर पोलिसांनी वडगाव डाळ हद्दीतनं सिनेस्टाईल पाठलाग करत केली अटक. पावसामुळे ग्रेटर नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळली. 3 मुलांचा मृत्यू तर 3 जणांवर उपचार सुरू. दिल्ली विमानतळाची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडनं पाहणी. मृत्यू झालेल्या व्यक्तीला 20 लाख रुपयांची मदत तर जखमींना 3 लाखांची मदत जाहीर. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची माहिती. येत्या 8 आणि 9 जुलैला पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा तर 9 आणि 10 जुलैला मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार. दारू घोटाळ्यातले अटकेत असलेले अरविंद केजरीवाल यांना आज पुन्हा कोर्टासमोर हजर केलं जाणार. केजरीवालांच्या सीबीआय अटकेविरोधात आप कार्यकर्त्यांकडून आज संपूर्ण देशभरामध्ये होणार आंदोलन. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी उद्योगपती मुकेश अंबानींची घेतली भेट. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर भागवत अंबानी कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल. जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेला सुरुवात. देशभरातनं लाखो भाविक अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीरमध्ये दाखल. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीनं प्रशासनाचा तगडा बंदोबस्त. T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका या टीम्समध्ये आज फायनल मॅच. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता मॅचला सुरुवात होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.